अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे दिनांक 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते शिवरी बोकडे यांनी केले होते। या कार्यक्रमात एकूण 42 महिला बचत गटाच्या सदस्यासह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बँक सखी, दिव्यांग महिला, शेतात मोलमजुरी करणाऱ्या महिला तसेच शालेय विद्यार्थिनी यांचा शाल व श्रीफळ व थोर पुरुषांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती ब्युरो चीफ सुनील गोरमाडे। मी ॲडव्होकेट तेजस्विनी वानखडे। आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक सुंदरसा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि ते आयोजन म्हणजे बोकडे सरांनी केलेलं आहे आणि अतिशय उल्लेखनीय आणि प्रेरणादायी हा कार्यक्रम आहे आणि भरपूरशा महिला आज इथे उपस्थित होत्या आणि सगळ्यांचा रिस्पॉन्सही खूप चांगला होता। मुली म्हणा, महिला म्हणा, सगळ्या क्षेत्रात सक्षमीकरण त्यांचं सुरू आहे आणि तसंच शासनसुद्धा प्रयत्नशील आहे। आता इथून पुढे असे कार्यक्रम सर म्हणा, आम्ही घेत राहू आणि नक्कीच प्रेरणादायी होता। धन्यवाद। आज या ठिकाणी 8 मार्च महिला जागतिक दिनाच्या निमित्तानं आपण जो या ठिकाणी गुणगौरव सोहळा आयोजित केला होता। तळेगावातील फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी महिला मंडळी उपस्थित झाली। मान सन्मान कुठंतरी महिलांचा व्हावा, गुणगौरव कुठंतरी व्हावा या उद्देशानं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी सोहळा हा पार पडलेला आहे। तळेगाववासी सर्व महिला मंडळी आणि बाहेरगावावरून सुद्धा महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित झाल्या। गुणगौरव करण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांचा मान सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आपण हा साजरा केलेला आहे। माता भगिनींचा कुठंतरी मान सन्मान व्हावा हा प्रामुख्यानं उद्देश आणि ज्या मातेनं, ज्या थोर महिलांनी या देशाला घडवण्याचं काम केलं त्यांचा आदर्श कुठंतरी या महिलांनी घ्यावा हाच प्रामुख्यानं उद्देश या 8 मार्च जागतिक महिला दिनाचा होता। ते औचित्य साधून आपण हा या ठिकाणी उत्सव घेतलेला आहे। फार मोठ्या संख्येने या ठिकाणी ग्रामवासी आलेत, फार मोठ्या संख्येनं महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित झाल्यात। बचत गटातील जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी महिलांचा गुणगौरव केला गेला। ज्या ठिकाणी लहान मुलं असेल त्यांचासुद्धा ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती केली त्यांचासुद्धा गुणगौरव या ठिकाणी आपण केलेला आहे। त्यानंतर ज्या काही वंचित घटकातील महिला आहेत त्यांचासुद्धा आपण या ठिकाणी गुणगौरव करण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रामुख्यानं एकच उद्देश या कार्यक्रमाचा माझा होता की गावातील महिलांमध्ये कुठंतरी ऊर्जा निर्माण व्हावी। या महिला दिनाचं औचित्य साधून त्यांना परिवारामध्ये जगत असताना कुठंतरी या महिलांचा संदेश घेऊन त्यांनी आपला परिवार सांभाळावा आणि हाच उद्देश महत्त्वाचा लक्षात घेऊन आज या देवस्थानामध्ये आम्हाला या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्याचं औचित्य मिळालं आणि आम्हाला आमच्या शब्दाला मान देऊन या मंडळांनी, या देवस्थानच्या सर्व सदस्यांनी आम्हाला आवर्जून या ठिकाणी ही जागा उपलब्ध करून दिली। त्या पित्तर्तेसुद्धा त्यांचे सर्वांचे आणि गावकऱ्यांचेसुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचा कार्यक्रम गावोगावी व्हावा हे सुद्धा या कार्यक्रमाचा उद्देश या ठिकाणी मी सफलतेनं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि महिलांनी फार मोठ्या प्रमाणात सहयोग देऊन माझ्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित सर्व गावकरी मंडळींनी आणि पालिवाल काकूंनी जे काही या ठिकाणी योगदान दिलं ते वाखाणण्याजोगतं होतं। वेळेवर हा कार्यक्रम आयोजित केला गेला तरी पण फार मोठ्या प्रमाणात सुनियोजितपणे हा कार्यक्रम पार पडला आणि या सर्व गावकऱ्या मंडळींचं आणि मित्रपरिवारातील सर्व सदस्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। मी सौ कीर्ती तिखे, अंगणवाडी सेविका, तळेगाव ठाकूर। आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शिवरी बोकडे सरांनी खूप छान कार्यक्रम घेतला आणि सर्व महिलांचा सन्मान केला। सर्व बचत गटांचा सुद्धा सन्मान केला आणि अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांचासुद्धा खूप छान सन्मान केला आणि त्यांनी भाषण देऊन महिलांबद्दल खूप छान माहिती दिली आणि मॅडमनीसुद्धा खूप छान माहिती दिली आणि सर्वांचा सन्मान करून त्यांना कोणत्याही कामात प्रोत्साहन त्यांनी दिले।
आमच्या संचाल सूत्र आमच्या बबिताताई पालिवाल यांनी सर्व कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि प्रत्येक महिलेला इथे बोलावून शॉल व फोटो देऊन सन्मान करण्यात आला आणि मॅडम आणि ॲडव्होकेट मॅडमसुद्धा इथे आल्या. त्यांनीसुद्धा आम्हाला छान मार्गदर्शन केले आणि सर्वांचा सन्मान केला. आणि मी तर पहिल्यांदाच बघितलं की जागतिक महिला दिना दिवशी आमच्या तळेगावामध्ये सर्व महिलांचे बचत गटांचे सन्मान करण्यात आले.